बरेच जणांनी मला सुचवल्यानंतर PCOD करता खास मेडिटेशन आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. हल्ली काय झालं आहे, स्ट्रेस खूप प्रमाणात वाढल्यामुळे PCODचा आजार बऱ्याच मुलींना आहे, बऱ्याच स्त्रियांना आहे. मग हा आजार का आता एवढा वाढीस लागला आहे? नक्की PCOD होण्यामागे नक्की कुठले मानसिक ताण आहेत, त्रास आहेत ते आपण जाणून घेऊया. त्याचप्रमाणे कुठल्या चक्राची ऊर्जा असंतुलित झाली तर PCODचा आजार होण्याची शक्यता असते तेही जाणून घेऊया. अर्थात ह्या जो काही दृष्टिकोन आमचा आहे तो भावनांच्या दृष्टिकोनात, म्हणजे ज्या भावना साठून राहिल्या आहेत किंवा ज्या ताण निर्माण करतात अशा भावनांच्या दृष्टिकोनातून हा PCOD ह्या आजाराचा केलेला उहापोह आहे. तर PCOD आजार हा स्वाधिष्ठान चक्राशी रिलेटेड आहे. स्वाधिष्ठान चक्र जे बेंबीच्या खाली 2 इंचावर असतं त्या चक्राशी संबंधित हा आजार आहे. ह्या चक्रामध्ये ज्या संबंधित भावना आहेत त्या म्हणजे आनंद, समाधान आणि स्वतःच्या आयुष्यावरती असलेलं नियंत्रण, ह्या सगळ्या भावना या चक्राशी संबंधित आहेत. त्यामुळे ह्या भावनांच्या निगडीत जर वेगवेगळे ताण किंवा वेगवेगळे प्रश्न तुम्हाला त्रास देत असतील, प्रॉब्लेम्समधनं तुम्ही त्या जात असाल तर नक्कीच PCOD आजार होण्याची शक्यता वाढते. एक म्हणजे तुम्हाला स्वतःविषयी खूप अपुरेपणाची किंवा भावना आहे का, म्हणजे मी पुरेशी नाही किंवा मी बरोबर नाही आहे, माझं हे नाही आहे, माझं अमुक एक गोष्ट मला जमत नाही आहे किंवा मला हे कधी जमणारच नाही, अशी स्वतःविषयीची जर कमीपणाची किंवा अपुरेपणाची भावना सारखी वारंवार तुमच्या मनात येत असेल तर त्यामुळे निर्माण होणारा ताण हा कुठेतरी स्वाधिष्ठान चक्राची ऊर्जा असंतुलित करतो. किंवा स्वतःच्या शरीराबद्दलसुद्धा अनेकांना नाखुशी असते, माझं हे बरोबर नाही, माझं नाकच बरोबर नाही, माझा रंगच बरोबर नाही, किंवा जो काही आपल्याला देह यष्टी मिळालेली आहे त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये नाराजी आहे किंवा एक अपूर्णतेची भावना असेल किंवा आपल्याला आवडत नाही होत आपण तरीसुद्धा ही म्हणजे ह्या सगळ्या विचारातून निर्माण होणारा ताण हा कुठेतरी स्वाधिष्ठान चक्राची ऊर्जा असंतुलित करतो. किंवा तुम्ही फारसं कोणाशी मोकळेपणाने अनेक अनुभवांविषयी बोलत नसाल, अनेक असे काही आपले स्वतःचे वैयक्तिक अनुभव असतात की ज्याच्याविषयी आपण मोकळेपणाने कोणाशी बोलूच शकत नाही, अशा अनेक भावना आतमध्ये साठून राहिल्या असतील, त्या सतत आणि ते अनुभव येत असल्यामुळे त्या भावनांचा निचराच होत नसेल, फक्त त्या साठत जात असतील तर त्या अशा भावनांचा ताण जो काही मनात निर्माण होतो त्याच्यामुळे सुद्धा स्वाधिष्ठान चक्राची ऊर्जा असंतुलित होते. किंवा कुठल्या नात्यामध्ये तुम्हाला प्रचंड एक असमाधान आहे किंवा म्हणजे त्या नात्यामधनं तुम्हाला काही आनंद मिळत नाही आणि तरीही तुम्हाला त्या नात्यात राहायला लागते किंवा खूप त्रास होतो आहे, खूप त्या नात्यामुळे तुमच्या मनामध्ये सतत निराशेची भावना आहे, असमाधानाची भावना आहे, तर ती जर भावना सातत्याने मनात येत असेल आणि ती जर बऱ्याच प्रमाणात साठली तरीसुद्धा स्वाधिष्ठान चक्राची ऊर्जा असंतुलित होते. किंवा स्वतःवरती प्रेम नसेल तर, आता तुम्ही म्हणाल नाही आम्ही तर काय आमच्या आवडणाऱ्या गोष्टी करतो की, नाही हो, तसं प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे काय, आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही उणीवा आपल्याला वाटत आहेत त्या सहजपणे स्वीकारणं किंवा काही आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आपल्याला नाही आवडलेल्या त्या स्वीकारणं आणि तू जशी आहेस तशी तू मला आवडतेस अशी स्वतःची स्वतःबद्दल भावना जर तुमची असेल तर हरकतच नाही, पण नसेल तर त्या विचारातून निर्माण होणारा ताण हा PCOD करता कारणीभूत ठरू शकतो. सतत कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये तुम्ही आहात, म्हणजे एक काम संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, असं सातत्याने कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये तुम्ही आहात तरीसुद्धा तो स्ट्रेस हा त्याचा निचरा न झाल्यामुळे PCOD होण्याची शक्यता असते. तुम्ही बघाल तर करोनाच्या काळामध्ये अनेक स्त्रियांना किंवा अनेक मुलींना PCODचा आजार सुरू झालेला आहे, कारण ते वातावरण सगळं अनिश्चिततेचं होतं, सगळीकडे भीती होती आणि हे सगळं कधी संपणार आहे आणि ह्याच्यावर उपाय काय असं सतत मनात विचार येत राहिल्यामुळे सुद्धा त्या काळामध्ये किंवा तेव्हापासून अनेक स्त्रियांना PCODचा आजार झालेला आहे.
पण ठीक आहे, ह्या आपण सगळे काही भावना बघितल्या. समजा तुम्ही या सगळ्या भावनातनं जात असाल किंवा असे काही अनुभव तुमचे असतील, घाबरू नका. आम्ही लगेचच एक मेडिटेशन ह्याच्यावरती टाकतो आहोत. 7 चक्रांचं क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग करणारं हे मेडिटेशन आहे. हा सगळा जो काही ताण आपण वेगवेगळ्या भावनांनी होणार आता डिस्कस केला, तो ताण कमी करून मन शांत करणारं आणि PCODच्या काळात तुम्हाला मनस्वास्थ्य मिळवून देणारं हे मेडिटेशन असेल. त्यामुळे ते आम्ही लगेचच ते रिलीज करू आणि ते तुम्ही जरूर ऐका. अर्थात 1-2 वेळा ऐकून असं होणार नाही, तुम्हाला कमीत कमी 90 दिवस ऐकायला लागेल. कारण 90 दिवस ऐकल्यानंतर पूर्ण आपली पेशींची जी काही एनर्जी आहे ती बदलते आणि ती सातत्याने तुम्ही ऐका. आणि जर तुम्हाला PCODचा त्रास असेल आणि त्याचासुद्धा तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर मन शांत करण्याकरता हे मेडिटेशन नक्की ऐका.